या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबरायांचं म्हणणं आहे की बाबा रे क्षणोक्षणी हाची करावा विचार. जगद्गुरु तुकोबरायांचं म्हणणं आहे की बाबा रे विचार करा, पण कसा करा? क्षणाक्षणाला विचार करा. आता माणूस नावाचा प्राणी असा आहे की त्याच्या मेंदूमध्ये सतत विचार चालू असतात. अगदी उठल्यापासून झोपेपर्यंत सतत विचार सुरू आहे. परंतु तुकोबांना काय सांगायचंय? बाबा रे विचार कर, क्षणाक्षणाला कर, पण कशाचा कर? की असा असणारा हा भवसागर, संसार रूपी जो समुद्र आहे तो तुला कशा प्रकारे तारता येईल याचा तो विचार कर. का विचार कर? कारण नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावळा. याच्यासाठी कर, कारण तुझा जो देह आहे तो नाशिवंत आहे, त्याचा क्षणाचाही भरोसा. म्हणून तू विचार कर. बरं विचार करून काय कर? तर संत समागमी धरावी आवडीन, करावी तातडी परमार्थाची. संत समागमाची आवड धर आणि परमार्थाची तातडी कर. तुकोबराय म्हणतात तुका म्हणे इह लोकीचे व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू. हे जे मृत्यू लोक आहे इथली लोक व्यवहारी आहेत, आणि म्हणून आपल्या डोळ्यात धूर गेल्यानंतर सगळं कसं आपल्याला धुरकट दिसतं. अगदी त्याचप्रमाणे अज्ञानाचा धूर जर आमच्या डोळ्यात जर गेला तर सगळे आपल्याला अज्ञान दिसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबांचं सांगणं आहे की बाबा रे यासाठी क्षणाक्षणाला विचार कर. विठ्ठल पहा, हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. पण आम्हाला प्रश्न पडायला पाहिजे की तुकोबांनी आम्हाला उपदेश का केला? कारण की संतांच्या अंतकरणात नेहमी समाजाविषयी कळवळा असतो. बुडते हे जन न देखवे डोळ्याने, येतो कळवळा. अज्ञानाच्या अंधारात चाचपडत असलेला समाज संतांना सहन होत नाही. अज्ञानाच्या या वाटेवर चालत असणारा समाज कुठेतरी भरकटतोय, कुठेतरी त्याची वाटचाल बिघडते आहे, ही संतांना दिसली. आणि म्हणून संतांनी काय केलं? आम्हाला उपदेश केला. या हेतूने केला की जे जे आपण असे ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. जे मला कळालं, ज्याने माझ्या हिताचा उद्धार झाला, ज्याने माझ्या जीवनाचा उद्धार झाला, आता समस्त जनाचाही उद्धार व्हावा. संत येतातच कशासाठी? ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले. तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य जीवाचा उद्धार करण्यासाठी संत पृथ्वी तलावर आले. परंतु आमच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी जरी संत आले असले तरी त्यांनी काय केलं पहा? आपणा सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागली. म्हणजे संतांना परिसाची जरी उपमा दिली तर परीस काय करतो? लोखंडाचं. पण संत असे की संतांची संग ज्याला होते तो माणूस संत झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे संतांना परिसाची सुद्धा उपमा लागत नाही. लोह परिसाची न साहे उपमा. म्हणजे संत स्वतः तुम्हाला परीस करून सोडतात. एवढे महान असणारे संत आमच्या जीवनामध्ये याच्यासाठी येतात की आपल्याही जीवनाचा उद्धार व्हावा. उद्धार व्हावा म्हणजे नेमकं काय व्हावं? तर मी कशासाठी आलो, मला करायचंय काय, मला जायचंय कुठं, ही 3 प्रश्नांची उत्तर म्हणजे आमच्या जीवनाचं सार्थक आहे. बाबा रे जन्माला येताना जीव हा कधीच विचार करत नाही की मला इथून पुढं काय करायचं. जीव नेहमी याच गोष्टीचा विचार करतो की संसारात मला कुठपर्यंत पोहोचायचं आहे. परंतु ज्या हेतू कारणाने मी पृथ्वी तलावर आलो, आता आपण सहज आलो का? नाही. मातेच्या उदर कुहरी पचवूनी विष्टेच्या दाथरीन उकडून या नवमासवरी जन्मोजन्मी मरते. म्हणजे आईच्या उदरामध्ये अनंत यातना भोगल्या, अनंत कष्ट सहन केले, आणि बाहेर आल्यानंतर आतमध्ये देवाला वचन दिलं मी बाहेर आल्यानंतर तुझी भक्ती करेन. परंतु बाहेर आल्यानंतर जीव देवाला विसरला, आणि जिथं देवाची आणि जीवाची नाळ तुटली ती नाळ परत एकदा जोडण्यासाठी संत जन्म घेतात. विठ्ठल पहा, आमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संघ असतात, बरोबर संगती असतात. शास्त्र काय सांगतं की नेहमी संतांच्या संगतीत सुख आहे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवन आणि कमी देवा. माणसाला संगत असावी, पण कशाची असावी? तर संतांची असावी, वैष्णवांची असावी. कारण या संगतीत खऱ्या अर्थाने मनुष्य जीवनाचं सुख आहे. आता सुख म्हणजे काय हो? सुखाची व्याख्या आम्ही जन्मल्यापासून अगदी मरेपर्यंत फक्त सुखाच्या शोधात आहे. माणसाला हवंय काय? सुख. माणूस जगतो कशासाठी? सुखासाठी. परंतु सुख आम्हाला समजलंच नाही. मग हे सुख समजून घेण्यासाठी, त्या शाश्वत सुखापर्यंत पोहोचण्यासाठी संतांची संगत महत्वाची. पहा ना, नामदेवरायांच्या जीवनात विसोबा खेचरांची संगत लाभली. नामदेवाला खऱ्या अर्थाने जीवनाचा अर्थ कळाला.
खऱ्या अर्थाने खरं सुख म्हणजे नामदेवाला कळालं. माझे 1400 वर्ष जगलेल्या चांगदेव महाराजांच्या आयुष्यात त्यांनी मुक्ताबाईची संगत धरली म्हणून 1400 वर्ष कोठे राहिलेले चांगदेव महाराज त्यांना ही सुखाची व्याख्या कळाली. माझे तुकोबाराय ज्यांच्या स्वप्नात येऊन त्यांनी बाबाजी महाराजांची संगत काय धरली, माझ्या तुकोबांना खऱ्या सुखाची प्राप्ती झाली. कितीतरी संत आहेत. आता नामदेव महाराजांचं तर सर्वांना ज्ञात आहे. नामदेव महाराजांनी इतका भोळा भाबडा भक्त अजूनपर्यंत झाला नाही. 8 वर्षाचे असताना जगाच्या बाप्पाला बोलवण्याची ताकद ज्या संतात आहे ते संत म्हणजे नामदेवराय. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. म्हणजे नामदेवांच्या कीर्तनात देवाने नाचावं एवढी त्यांची भाव आणि भक्ती, परंतु सुख समजलं नाही. हेच सुख समजून देण्यासाठी विसोबा खेचरांना त्यांच्या आयुष्यामध्ये यावं लागलं. नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे निक्की दावी सोय न विसंबे पाय खेचराचे. मला खऱ्या अर्थाने माझी जी वाट आहे ती मला दाखवली. सद्गुरू नाईके पूर्ण कृपा केली. नीज वस्तू दाविली माझी मदत. जी माझीच आहे, माझ्या जवळच आहे आणि पहिल्यापासून ती माझीच होती अशी असणारी गोष्ट माझ्या सद्गुरुनाथांनी मला दाखवून दिली. म्हणजे या सगळ्यांच्या जीवनामध्ये कुठेतरी संतांची संगत लाभली म्हणून त्यांचं जीवन तरलं. आता याच्याही पुढे जाऊन प्रभू रामचंद्र विश्वाचा मालक आहे की नाही, जगाचा सगळ्या जगाचा तो मालक आहे, तरी पण वशिष्ठ मुनींची संगत त्यांना धरावी लागली. त्याशिवाय परब्रह्म दिसले. आता ते स्वतः भगवंत आहेत पण मनुष्य जन्माला आलेत आणि मनुष्य जन्माला आलेल्या जीवाला जर परब्रह्माची प्राप्ती करायची आहे तर संतांच्या संगतीशिवाय पर्याय नाही. राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारकन कृष्ण गुरु संदीपनी परब्रह्म दावी. श्रीकृष्ण परमात्मा स्वतः पूर्ण मर्यादा पुरुषोत्तम आहे, परंतु श्रीकृष्ण परमात्म्याला सुद्धा संदीपनी ऋषींच्या आश्रमात 12 महिने लाकडं व्हावी लागली. म्हणजे देवाला सुद्धा संतांची संगत धरावी लागते, त्याशिवाय सुखाची प्राप्ती होत नाही. आम्हालाही आमच्या जीवनात जोपर्यंत संतांची संगत होत नाही तोपर्यंत सुखाची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत मनुष्य जन्माचा उद्धार होत नाही. आता सुखाची प्राप्ती होत नाही याचा अर्थ ते सुख म्हणजे काय तर किंबहुना सो हे जीव आत्म्याचे लहे ते तचे होय तया नाम सुख. म्हणजे अंतकरणाच्या ठिकाणी जिथं आत्म्याचं आणि जीवाचं मिलन होतं, जिथं जीव शिवाचं ऐक्य होतं, त्या ऐक्यातून जो आनंद निर्माण होतो तो आनंद म्हणजे सुख. विठ्ठल आणि हे सुख आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त करायचं. कारण सुखाचे अनेक प्रकार आहेत. विषय सुख आहे, भक्ती सुख आहे, ब्रह्म सुख आहे, आत्मसुख आहे, अनेक सुखाचे प्रकार आहेत. पण आम्हाला त्या सुखापर्यंत जायचं आहे. ते सुख प्राप्त झाल्यानंतर माणसाची स्थिती पापही नको पुण्यही नको, सुखही नको आणि दुःखही नको, अशी ज्या ठिकाणी स्थिती होते त्या स्थितीला आम्हाला पोचायचं. मग ती स्थिती या जन्मात प्राप्त होते, इतर योनींच्या ठाई प्राप्त होत. आता किती योनी आहेत? 84 लक्ष योनी आहेत. परंतु 84 लक्ष योनी माझी मनुष्य नावाची योनी अशी आहे जिच्याकडे ज्ञान आहे, जिच्याकडे बुद्धी आहे, जिच्याकडे संवेदना आहे, जिच्याकडे भावना आहे, जिच्याकडे प्रेम आहे. इतर योन्यांच्या ठाई हे सुख नाही. किती जरी म्हटलं मांजराने भक्ती करायची तर ती होऊ शकत नाही. किती जरी म्हटलं कुत्र्याला मोक्ष प्राप्त करायचं तर ते होऊ शकत नाही. ते फक्त याच ठिकाणी होऊ शकतं. 3 प्रकारचे योनी असतात पहा. एक योनी अशी असते ज्यांना मनुष्य जन्म मिळतही नाही आणि कळतही नाही. एक योनी अशी असते ज्यांना मनुष्य जन्म कळतो पण मिळत नाही. आणि एक योनी अशी असते ज्यांना मिळतो पण कळत नाही. पशु पक्ष्यांची 3 योनी आहे ज्यांना कळालाही नाही आणि मिळालाही नाही. एक योनी स्वर्गातल्या देवांचे, त्यांना कळाला पण मिळाला नाही. स्वर्गीचे ही अमर इच्छिताते देवा मृत्यू लोकी भावा जन्म हा. स्वर्गातले देव सुद्धा इच्छा व्यक्त करतात. का तर पृथ्वी तलावर येण्यासाठी. आणि तुमच्या आमच्या सर्वसामान्य जीवाला मिळालाय पण कळाला नाही आणि हायचं कळवून घेण्यासाठी संत उतरलेत. पहा ना, आम्ही किती जरी पुण्याची प्राप्ती केली, आपण काय म्हणतो जीवनात पुण्य कमवलं पाहिजे, परंतु पुण्य कमवून होईल काय? शेवटी स्वर्गाला जावं लागेल आणि ते पुण्य संपल्यानंतर परत माघारी यावं लागेल. तरी इंद्रपणाची उटी उतरे पुण्याची पाऊटी सरेन येऊ लागती माघारी मृत्यू लोका. एकदा का ते पुण्य संपलं, एकदा का इंद्रपण उतरलं की परत परत मृत्यू लोकात यावं लागेल. आम्हाला यायचं नाहीये, आम्हाला सुटायचं आहे. या भवबंधनातून मोकळं व्हायचं आहे, जन्म मरणाचा फेरा संपवायचा आहे आणि यासाठी जीवनाचा उद्धार करायचा. यासाठी आम्हाला मोक्ष प्राप्त झाला पाहिजे. मग हा मोक्ष म्हणजे काय तर यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड. शेवटच्या क्षणाला परमात्म्याचं नाम
आमच्या श्वासातून उफाळून येणं म्हणजे आम्हाला मोक्षाची प्राप्ती होणं. जर शेवटच्या क्षणी संसारातल्या गोष्टी आवडल्या तर जन्म घेणे लागेल वासनेच्या संगीत. आमचा जन्म परत होईल, पण कशाच्या जीवावर होईल? शेवटच्या क्षणी ज्याची वासना आम्हाला निर्माण होईल त्याचा जन्म आम्हाला मिळेल. मग शेवटच्या क्षणी तुमच्या डोक्यात हरिण आलं काय आणि कुत्रा आलं काय, त्याच्या जन्माला आम्हाला जावं लागेल. पण शेवटच्या क्षणी जर आम्हाला परमात्मा आठवला तर आपण भगवंताच्या चरणी जाऊन एक रूप होतो. ही ताकद आहे. पण त्यासाठी काय करावं लागतं तर अहर्निशी सदा करावा परमार्थ. आम्हाला अहर्निशी करावं लागेल, सतत करावं लागेल. सतत करणं या शब्दाचा अर्थ आहे, माझी माऊली सांगते 21,006 वेळा करावा लागेल. आता परमार्थ करण्यासाठी असं आहे का 24 तास एका ठिकाणी बसावं लागेल? तर नाही. परमार्थ करण्यासाठी कामामध्ये कामन म्हणा राम राम ही स्थिती माणसाची पाहिजे. आमच्या आयुष्यामध्ये आम्ही जगत असताना हर एक पावलावर माझी माऊली म्हणते ना, तुम्ही पंढरीच्या वाऱ्या जरूर करता, पण तुमच्या पंढरीच्या वाऱ्याला मुक्काम आहे. सासवड असेल, पुणे असेल, काही असेल तो मुक्काम आहे. पण माझ्या वारीला मुक्काम नाही, कारण मी दिवसातून 21,600 वेळा वारी करतो. याला म्हणायचं परमार्थ. आमच्याही जीवनामध्ये एक जरी श्वास आमचा भगवंताच्या नामाशिवाय व्यर्थ गेला तर समजून जायचं आमचा दिवस व्यर्थ गेला. ही भक्ती संतांनी केली म्हणून संतांचं जीवनात तरलं, तुकोबरायांचं जीवनात तरलं. आणि म्हणून तुकोबरा म्हणतात त्या गोष्टीचा विचार करा. अभंगाचं पहिलं चरण. क्षणोक्षणी हाची करावा विचार, 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 धरावया पार भव सिंधू, धरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, धरावया पार भव सिंधू, धरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, क्षणोक्षणी हाचे करावा विचार, धरावया पार भव सिंधू, धरावया पार भव सिंधू, क्षणोक्षणी हाची करावा विचार, धरावया पार भव सिंधू, धरावया पार भव क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. तुकोबराय म्हणतात बाबा क्षणाक्षणाला विचार करा. त्यांनी असं कधीच सांगितलं नाही वर्षाला विचार करा, आठवड्याला विचार करा, महिन्याला विचार करा. क्षणाक्षणाला सांगितलं, कारण माणसाच्या जीवनात क्षणाचाही भरोसा नाही. कशाचा विचार करायला सांगितलं, कशा प्रकारे संसार रूपी सागर आम्हाला तरता येईल.